18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक या सदरामध्ये रहस्य उलगडले। शंखदात ते रेड्यांची शिंग या माथळाखाली रोखठोक प्रकाशित करण्यात आला आहे। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीला उपस्थित राहतील। शिवाजीनगर इथल्या साखर संकुलामध्ये ही बैठक। पुण्यातील मनसेचे 100 पदाधिकारी शरद पवार गटामध्ये गेले। हडपसर मतदारसंघामधल्या मनसेचे 100 पदाधिकारी पवार गटामध्ये, तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोदीबाग निवासस्थानी त्यांचा हा पक्षप्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक। सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत या बैठकीला उपस्थित। अमरावतीमध्ये रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळलाय। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, आमदार रवी राणा यांची टीका। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात, आमदार संजय खोडकेंचा रवी राणांवर पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। नितेश राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंत हे देखील उपस्थित राहतील। बडतर्फ पोलीस रणजित कासलेला दिल्लीमध्ये अटक। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। तर रणजित कासलेवर मुंबई आणि बीडमध्ये गुन्हा दाखल झालाय। पराभव पचवण्यास शिका, अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना हा सल्ला आहे। कार्यकर्ते भविष्य नसलेल्या पक्षातून भाजपात येत आहेत, अतुल भोसलेंची टीका। पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी राज्यभरातून पत्रकार रत्नागिरीत। उदय सामंत यांच्या संकल्पनेमधून रत्नागिरीत 2 दिवस कार्यशाळेचं आयोजन। मंत्री सामंतांनी पत्रकारांसोबत वेळ घालवलाय।